चला धन्यवाद विजय सर. पुन्हा एकदा आपण जातोय मॅचकडे आणि एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच जय हनुमान क्रीडा मंडळ वावे गावठण विरुद्ध जय गणेश पोसरे या दोन संघांमध्ये सामना मॅच खेळली जाईल. आणि जसं न्यू मॅच चालू होते तसंच कॉमेंट्रीमध्ये देखील आपल्याला फेरबदल पाहायला मिळतोय. ते म्हणजे आमच्यासोबत जोडलेत महादेवजी उतेकर, चोरवणे गावचा आवाज आपण ऐकणार आहोत या कॉमेंट्रीच्या माध्यमातून. त्याला सामन्याला सुरुवात करा. मर्यादित 3 षटकांचे सामने आहेत आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करणं गरजेचं आहे. जर एका बाजूला आपण पाहिलं तर चोरवणे जखमेची वाडी संघ आणि तदनंतर मात्र जय महालिंग संघ, धामणन संघ हा पुढे गेलाय चिठ्ठीसाठी आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ चिठ्ठीसाठी पात्र होईल. नक्कीच रोहितजी, मला वाटतं दोन्ही पण तुल्यबल संघ आहेत. आणि वावे जय गणेश वावे पोसरे मला वाटतं जय गणेश पोसरे ना, जय गणेश पोसरे या संघाचं आवर्जून कौतुक करावं लागेल. एक चांगली खेळाडू फली त्यामध्ये पाहायला मिळते आपल्याला. एका सीनेचे एका एज ग्रुपचे सगळे खेळाडू पोसरे या संघामध्ये. दोन्ही संघाने आपला एक एक प्रतिनिधी इकडे पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला एक एक प्रतिनिधी पॅव्हेलियन मध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी आपण पॅव्हेलियन मध्ये पाठवायचा आहे. जय गणेश पोसरे आणि धामणन दोन्ही संघाच्या प्रतिनिधींनी जरा पॅव्हेलियन मध्ये यायचा एक एक. बॉलिंग वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसरं षटक घेऊन पहिलं षटक घेऊन येतात ते दीपक. पोसरे संघाचा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. पोसरे संघ आपला 11वा खेळाडू इकडे पाठवून द्यायचा आहे. स्ट्राईकला तो साहिल, नॉन स्ट्राईकला खेळाडूचं नाव सांगायचंय फैजल. स्ट्राईकला साहिल, नॉन स्ट्राईकला ते फैजल आणि गोलंदाजी मार्क वरती येतो दीपक. पाहूया दोन्ही मोठे संघ आहेत आणि मगाशी मोठा प्रहार करून पोसरे या संघाने ओहो जबरदस्त प्रहार आणि हा मात्र डिक्लर झोन मध्ये असतील. 2 धावा. पहिलाच प्रहार डिक्लर झोन मध्ये एक काढा प्रहार करायला. आणि मला वाटतं पोसरे संघ आवर्जून कौतुक करावं लागेल या संघाचं की नावारूपासला आलेला संघ आहे. कारण की ज्या संघाला थोडस अंडर एस्टिमेट करायचो आम्ही तो संघ आज मोठा होताना दिसतोय. पुन्हा एकदा प्रहार आणि हा मात्र चेंडू जातोय नो मॅन लँड्स मध्ये आणि हा एक धाव यशस्वीरित्या पूर्ण होईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि मला वाटतं दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होईल. या 2 धावेने धावसंख्या होती ती 4. धावसंख्या 4. गोलंदाजी मार्क वरती दीपक. स्ट्राईकला येतो साहिल, नॉन स्ट्राईकला येतो फैजल. दरम्यान पुढचा चेंडू दीपक पुन्हा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न परंतु आव्हांतर धावसंख्या असेल. पंचांचा वाईटचा इशारा. 1 धावेत भर. धावसंख्या होती ती 5. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा चांगला वापर केला होता परंतु थोडासा आव्हांतर फेर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि वाईटच्या स्वरूपात 1 धाव असेल. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 5. जय गणेश पोसरे या संघाने इथं 57 धावा 24 चेंडून 57 धावा कुठल्या होत्यात. एक मोठा स्कोर या मैदानावरती केला होता या आधीच्या राऊंड मध्ये. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि मला वाटतं थोडस क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या हातातून आणि डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव. धावसंख्या होती ती 6. दीपक गोलंदाजी मार्क वरती दीपक आणि स्ट्राईकला येतो साहिल, नॉन स्ट्राईकला फैजल. दरम्यान आमच्याकडे एक समालोचक म्हणून आमच्या बरोबर आमचे बसलेत रोहितजी उतेकर, कवी आहेत, एक चांगले
गायक आहेत, लेखक आहेत. आणि दरम्यान पुढचा चेंडू मला वाटतं उंच मारण्याचा प्रयत्न आणि हा जातोय झेल बाद होतोय तो गडी. साहिल नक्कीच रोहितजी. हॅलो, धन्यवाद महादेव सर. आणि जसं आपण समालोचन करतायत तर नक्कीच ही मॅच अगदी अतितटीची मॅच पाहायला मिळते. जर एका बाजूला पाहिलं, जरी आपण या 2024चा अपकमिंग संघ, स्टार संघ म्हणून जय गणेश संघ, या संघाला आपण नेहमीच पाहत आलोय. आणि पहिला गडी बाद होतोय. साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेख झेल टिपला गेला या ठिकाणी, तो म्हणजेच लॉंग ऑनला सौरभ उतेकरच्या माध्यमातून. आणि पहिला गडी बाद झाला तो म्हणजेच जय गणेश पोसरी या संघाचा नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये ओमकार राजमाने. न्यू बॅटर पाहायला मिळते ओमकार आणि त्याच्या जोडीला फैजल. आणि गोलंदाजी मार्कवरती दीपक उतेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला अनुभव आहे, चांगलं एक्सपिरियन्स देखील आहे दीपक उतेकर यांच्याकडे. या ठिकाणी आता ज्यांचं शुभागमन झालंय ते म्हणजेच आमच्या कुरवल गावचा सितारा, कुरवल गावचा सुपुत्र योगेश उतेकर उर्फ योगी यांना यांचं श्रीराम चषक 2024च्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. योगेश उतेकर सर, प्लीज वेलकम ऑन स्टेज. या ठिकाणी मात्र मैदानामध्ये लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव काउंट केली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या येऊन पोहोचले धावफलकावरती 7 या आकड्यावरती. पहिलं षटक सुरू आहे दीपक यांच्या माध्यमातून. थोडंसं संतगतीने चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दीपक. आणि मात्र ऑन साइडला तटवलेला चेंडू डी झोनच्या दिशेने ट्रॅव्हल केला जातोय 2 धावांसाठी. पंच तेजस उतेकर आम्हाला 2 धावांचा इशारा देत आहेत. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती झालेली. एक गडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे. चांगल्या स्थितीमध्ये महादेव सर दिसतोय. जरी एक गडी गमावलाय तरी पण उर्वरित 12 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभी करण्याचा मानस प्रयत्न केला जाईल जय गणेश पोसरी या संघाकडून. आणि कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखून ठेवण्याचा प्रयत्न वाबे गावठण या संघाच्या वतीने केला जाईल. महादेव सर. नक्कीच रोहितजी, मला वाटतं थोडंसं चांगलं कमबॅक असेल पोसरे संघाकडनं. एक गडी जरी गमावला असला तरी धावसंख्या 6 चेंडूमध्ये 9 धावा उभ्या केल्या आहेत. आणि मला वाटतं ओमकार राजमानने, ज्या खेळाडूने मागच्या राऊंडमध्ये सलग 2 षटकार मारले होते, ताकद आहे त्याच्यामध्ये, क्षमता आहे त्या खेळाडूमध्ये, असा ओमकार राजमानने सध्या ऑन द स्क्रीज मला वाटतं स्ट्राईकला आहे तो राजमानने, ओमकार राजमानने. स्ट्राईकला आहे फैजल, लॉंग स्ट्राईकला आहे तो ओमकार राजमानने. आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो किशोर. फैजल पाहूया काय करतो आपल्या संघासाठी फैजल. ओहो, काढा प्रहार. मात्र डिक्लेअर झोन असल्यामुळे हा चेंडू 2च धावांसाठी घोषित असेल. एक चांगला प्रहार होता. मला वाटतं जर आपल्याकडे डिक्लेअर झोन नसता तर हा नक्कीच षटकार असता. आणि या 2 धावेने धावसंख्या होते 11. जर संघ विजय संपादन करायचा असेल तर मला वाटतं 18 चेंडूमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं पाहिजे. तेव्हा कुठे हा संघ आपण बरोबरीमध्ये खेळू, तेव्हा कुठे एक चुरशीची लढत होईल, पाहायला मिळेल. कारण की दोन्ही चांगले संघ आहेत. दरम्यान पुढचा चेंडू फैजल, फैजल टू किशोर. पाहूया पुन्हा एकदा प्रहार. चेंडू मात्र जातो सीमे पार. आणि हा डी झोन मध्ये 2 धावा घोषित असतील. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या होते 13. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावांचा प्रहार चालू आहे पोसरे संघाकडनं. पोसरे संघाकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे त्यांच्याकडे. आणि धावसंख्या होते 13. दरम्यान पुढचा चेंडू किशोर यांचा आणि फैजल. धावसंख्या 13. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. रिव्ह्यू असेल हाईट फॅक्टर आमचे
मला वाटतं फेडरेशनचे सामना अधिकारी म्हणून जे काम पाहत आहेत हाईट फॅक्टर चेक करतील. जय गणेश पोसरे हा संघ खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. विजय शिंदे आपला संघ थोडासा काही कारणास्तव पराभूत झालाय, परंतु आपण इथं व्यासपीठ सोडून कुठेही जायचं नाहीये. एक चांगलं समालोचन आणि चांगलं नेतृत्व आणि चांगलं मार्गदर्शन तुम्हाला सकाळपासून आमचं तुमच्याकडे लक्ष आहे की तुम्ही आपलं टुर्नामेंट म्हणून इथं काम करताय, परंतु आपण फेअर डिरिव्हली असेल. विजयजी शिंदे आपण व्यासपीठ सोडून कुठे जायचं नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू किशोर टू फैजल. पाहूया थोडासा संत गतीने चाललेला परंतु चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आहे तो जय गणेश पोसरे संघ. किशोर टू फैजल. पुन्हा प्रहार परंतु निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मानस एक टार्गेट ठेवलाय की हा चेंडू मात्र सीमा पार करायचा आहे. आणि फैजल स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला ते ओमकार राजमान्य उद्योगपतींचे सपुत्र आहेत. राजमान्य पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू मला वाटतं आणि हा डी झोन मध्ये असेल. 2 धावा. चेंडू मात्र डी झोन मध्ये अडकलाय. दुसरा चेंडू घ्यायचा आहे. धावसंख्या 15. दरम्यान पुढचा चेंडू फैजल टू किशोर. पुन्हा एकदा कधी लॉंग ऑन कधी मिड ऑन. पुन्हा एकदा हो थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि एक डिक्लेअर एक झोन आणि धावसंख्या होते ती 16. प्रत्येक चेंडूवरती हा एक तरी धाव मिळते. थोडासा चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो पोसरे संघ. धावसंख्या होते 16. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते धामणन संघाकडनं. वावे गावटन संघाकडनं थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते. माफ करा धामणन संघाचं नाव वारंवार येत आहे कारण की एक डोळ्यासमोर आमच्या वेगळं दृश्य असतं धामणन म्हटलं की. पुन्हा आणि मला वाटतं हा चेंडू मात्र डी झोन मध्ये असेल. 2 धावांसाठी. धावसंख्या होते ती 18. दुसरं षटक समाप्त. धावसंख्या 18. 12 चेंडूने 18 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ असेल आणि या 6 चेंडू मध्ये पुन्हा एकदा कडा प्रहार करावा लागेल तर कुठं हा मला वाटतं स्कोर एक व्यवस्थित स्कोर आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड. रोहितजी शेवटचे 6 चेंडू आहेत. जय गणेश पोसरे संघ हा खूप मोठा संघ आहे. मला वाटतं तुम्हाला काय वाटतं शेवटच्या 6 चेंडू मध्ये कितपत धावा ठोकू शकतो जय गणेश पोसरे, कारण की दोन्ही चांगले खेळाडू फैजल आणि ओमकार राजमाने समोर आहेत. नक्कीच महादेवजी आपण जसं सांगताय की जर आपण आता पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे. पहिल्या सत्रातील धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती आहे. जर पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये जय गणेश पोसरे संघ दिसतोय कारण का एकच गडी गमावला आहे आणि त्यानंतर मात्र फैजल आणि ओमकार अशी जोडी मैदानामध्ये हजर आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये जरी यांनी 10 ते 12 धावसंख्या उभी केली तर एक चांगला स्कोर हाय स्कोर उभा करू शकतात. परंतु क्रिकेट आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर वावे गावटन संघामध्ये देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. अक्षय उतेकर आहे, त्यानंतर मात्र किशोर आहे, सौरभ आहे, असे चांगले चांगले खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आला अक्षय उतेकर. राईट ओव्हर द विकेट मारा. 5-6 पावलांचा रनअप ओमकार राजमानेसाठी.
पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेत उडवलाय, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने, त्या ठिकाणी कव्हर अप केलं गेलंय, चांगलं फिल्डिंग देखील पाहायला मिळालंय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, चेंडू फेकी होणार, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. चला स्वयंसेवक त्या ठिकाणी निर्णय द्यायचा आहे. चला बाउंड्री अडवलेली आहे. स्वयंसेवक आपला श्रीराम निवेवाडीचा. चला निवे रामवाडीचा आमचे जे स्वयंसेवक आहेत का तिकडे कोणी? चौकार आहे का? स्वयंसेवक आहेत का तुम्ही? महेशजी सर, जो स्वयंसेवकाचा निर्णय असेल तो तुम्ही कॉल द्या. अभि सर, ठीक आहे. या ठिकाणी चेकआउट केलं जातंय. सामनाधिकारी भगवान जीवतेकर आहेत, त्याचप्रमाणे मंडळाचे सदस्य अविनाशजी चव्हाण हे देखील आहेत. त्या ठिकाणी चौकार आहे का याची पुनश्च एकदा तपासणी केली जाते आणि मात्र तुम्हाला योग्य निर्णय दिला जाईल. तर या धावसंख्या झाली आतापर्यंत चला या ठिकाणी निर्णय येतोय आमच्याकडे, तो म्हणजेच आत्ताच्या 2 धावा काउंट केल्या जातील. पंच थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये भगवान जीवतेकर असतील, अविनाश चव्हाण असतील, यांच्या माध्यमातून मात्र घोषित केलं जाते की आत्ताच्या 2 धावा धावून काढलेल्या, या 2 धावाने धावसंख्या पुढे येते 20 या आकड्यावरती. चला विनंती असेल एक तटस्थ मात्र स्वयंसेवक ऑन साईडला तुम्ही उभा करा. श्रीरामवाडी निवे एक चांगला आपला खेळाडू जो असेल, क्रिकेटच्या ज्याला माहिती असेल असा एक फिल्डर मात्र त्या ठिकाणी तटस्थ उभा करा. चला मॅच सुरुवात करा. पंच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अक्षय टू ओमकार असा मारा केला जाईल. फुलटॉस चेंडू, त्याला दिशा दिले, काही काळ हवेत असणारा चेंडू, चेंडू सरळ झेल बाद, गडी बाद होतोय. चला टीम मीटिंग कमी करा. वावे गावठण आणि नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये येईल. मला वाटतं दुसरा गडी बाद होतोय. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाताना ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा हादरा मिळतोय. दुसरा गडी बाद झालाय. या ठिकाणी 2 गडी बाद, धावसंख्या झाली धाव फलकावरती 20 या आकड्यावरती. चला मॅच सुरुवात होते. नवीन आलेला मैदानामध्ये फलंदाज तो म्हणजेच स्टेपआउट करून मिड ऑफला चेंडू तटवला. त्या ठिकाणी फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळेल, परंतु चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा काही रुकू शकले नाही. नवीन जो फलंदाज आलाय जय गणेश पोसरेचा आपल्याला आम्हाला नाव सांगायचंय त्यांचं, निकेतन. थँक्यू. निकेतन आणि फैजल अशी जोडी आहे पाहायला मिळते. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र अक्षय उतेकर. यावेळी वेगवान चेंडू टाकला होता, बॅटची कडा लागून चेंडू सरळ जातोय डी झोन मध्ये, थर्ड सिली पॉइंटच्या दिशेने.
आणि एक धाव मात्र घोषित क्षेत्रामध्ये मिळेल, ते म्हणजेच फलंदाजाला. धावसंख्या पुढे येते 23 वरती. चांगलं रोखून ठेवलंय. आम्हाला तरी कुठेतरी वाटत होतं या ठिकाणी कॉमेंट्री करताना किंवा एक जर रन रेट सुरू होता त्या पद्धतीने कुठेतरी 30 धावसंख्या उभी राहील, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी अक्षयची. 4 बॉल झाले, 2 to go. पुन्हा एकदा अक्षय तयार. त्याला मात्र बॅकफुटला जाऊन ऑन साईडला चेंडू पुल केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि चेंडू फेकी केली जाईल. तोपर्यंत एकच धाव, एका धावेवरती समाधान मानलंय, ते म्हणजे निकेतन आणि फैजल या दोन फलंदाजांनी. धावसंख्या पुढे येते 24 वरती. शेवटचा चेंडू घेऊन अक्षय. आणि मात्र खोलवर टाकायचा चेंडू बॅटची कडा लागून चेंडू जातो डिस झोनच्या दिशेने. एक धाव मिळेल. धावसंख्या झाली पहिल्या सत्राच्या अखेरीस 25. जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष ठेवलंय. आता थोड्याच वेळामध्ये 18 चेंडू आणि 26 धावांचा पाठलाग जय हनुमान वावे गावठण संघ कशा पद्धतीने करेल याकडे लक्ष असेल. चला त्या तोवर आम्ही आयोजकांच्या वतीने सूचना आहे. जय महालिंग धामणन संघ, त्याचप्रमाणे चोरवणे जखमीची वाडी आणि या दोन संघामधील एक एक प्रतिनिधी, कॅप्टन या किंवा तुमच्या दोन्ही संघाचा एखादा प्रतिनिधी, चिठ्ठीचा कार्यक्रम केला जाईल. या विजय संघ, चोरवणे जखमीची वाडी संघ आणि जय महालिंग धामणन संघ. चला चिठ्ठी करतोय आपण, त्वरित या. चोरवणे जखमीची वाडी संघ, चोरवणे जखमीची वाडी. स्वप्नील मोरे, चोरवणे जखमीची वाडी. स्वप्नील मोरे कुठे असेल त्याने व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे जय हनुमान वावे गावठण आणि जय गणेश पोसरेचा एखादा प्रतिनिधी किंवा कर्णधार आपण देखील या. चालेल ना उडवली तर. विजय संघा, ओके थँक्यू. चला जय, हा ये. चोरवणे जखमीची वाडीचे स्वप्नील मोरे, स्वप्नील मोरे, चोरवणे जखमीची वाडीचा किंवा प्रतिनिधी. अजय आपण या. कुणाल, माफ करा कुणाल या आपण. आमच्या कळव्यामधील एक बुलंद आवाज, आमचे तलवड गावचे सुमधुर असे समालोचक आमचे मित्र अक्षय सर हे देखील आहेत. त्यांचं देखील आपण व्यासपीठावरती या सर प्लीज. वेलकम ऑन स्टेज. आपण एक दमदार दर्जेदार समालोचक आहात याची आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि अभिमान म्हणजे तुम्ही 15 गावचे सुपुत्र आहात आणि ही स्पर्धा 15 गावची आहे. त्याबद्दल तुमचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. चला चिठ्ठी आली आहे मला वाटतं विजय संघ आणि जय महालिंग धामणन आणि चोरवणे जखमीची वाडी. नाणेफेकीचा कौल करून घ्या अविनाश सर. चिठ्ठी आलेली आहे विजय संघ. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो पुढे पात्र ठरेल आणि सेमीफायनल साठी जय हनुमान वावे गावठण आणि एवन जय गणेश पोसरे या सामन्यामध्ये विजय संघ पुढे वाटचाल करेल. आणि तदनंतर मात्र जय महालिंग धामणन आणि चोरवणे जखमीची वाडी संघ या दोन संघामध्ये मॅच होईल. जखमीची वाडी टॉस विन आहे. आपला निर्णय आम्हाला कळवाल अशी तुम्हाला विनंती करतो. अंपायर बोला तेजस सर. चला बॅट्समन लवकर मॅच सुरू करा. या ठिकाणी आता ज्यांचं शुभागमन झालंय आमचे तलवट गावचे सुपुत्र आणि त्याचप्रमाणे एक कळवा विभागातील, ठाणे विभागातील एक दर्जेदार आणि दमदार असं समालोचक म्हणून अमरजी सकपाळ एक उत्तम खेळाडू देखील आहेत. जर आपण पाहिलं खारलँड ग्राउंडवरती त्यांची खासियत आहे, चांगला खेळ ते सातत्याने करत असतात. असे अमर सकपाळ आम्हाला जोडले गेलेत. वेलकम अमर. थँक्यू रोहित. जाऊयात मॅचच्या दिशेने. नक्कीच आजच्या दिवसातील आपण मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये ही लढत आपण आता मात्र जाऊन पोहोचलोय.
एका बाजूला पाहिलं तर पोसरे तर दुसऱ्या बाजूला वावे अशी ही मॅच आपण पाहतोय मैदानामध्ये. 18 चेंडू 26 धावांचा पाठलाग करायचा आहे ते वावे या संघाला. नक्कीच 18 चेंडू 26 धावा या समीकरण जे आहे ते पूर्ण कशा पद्धतीने करा. आपण नाण्याची एक बाजू पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू पाहणं अजूनही देखील महत्वाचं आहे. पाहूयात 18 चेंडू 26 धावा पूर्ण केल्या जातात का, त्यांना डिफेंड देखील केल्या जाऊ शकतात. या मैदानाचं जर वैशिष्ट्य आहे तर लो स्कोरिंग मॅच नेहमीच शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज फैजल. अक्षय उतेकर आणि किशोर उतेकर अशी ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग वरती अक्षय. दरम्यान पहिला चेंडू बघा 3 स्टंप यष्ट्यांच्या मधोमध चेंडू हाताळण्याचा प्रयत्न फैजल यांच्या मार्फत केला गेलाय. कारण की 3 षटकांचा सामना आहे आणि 18 चेंडूंमध्ये 26 धावांचा पाठलाग मात्र आता इथे करायचा आहे पोसरे या वावे या संघाला. दरम्यान फैजल थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात. डावकर आताचे फलंदाज मात्र आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. राईट हँड आणि लेफ्ट हँड अशी ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. दरम्यान क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. फैजल पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला कुटापाचा बॉल होता ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. 30 यार्ड सर्कल मध्ये फेकी जर केली असती तर नक्कीच रनआउटची संधी होऊ शकली असती, परंतु तिथे मात्र थ्रो केला गेला नाही. परंतु शेवटच्या क्षणी मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबवलंय फलंदाज अक्षय यांना. दरम्यान निर्धाव चेंडू फैजल यांच्या गोलंदाजीवरती पाहायला. अकुटपाचा बॉल होता, त्याला नक्कीच बिघिड करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा मात्र प्रॉपर कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. दरम्यान पुढील बॉल यावेळेला देखील कुटपाचा बॉल होता. समोरच्या दिशेने खेळ स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता फैजल यांनी, परंतु शेवटच्या क्षणीला मात्र चेंडू हाताला लागून मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये डीप मध्ये एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. एकेरी धावेने धावसंख्येत भर पडते. धाव फलकावरती 2. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 18 चेंडू 26 धावांची गरज मैदानामध्ये आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अक्षय येतील. दोन्ही फलंदाजांकडे ताकद आहे संघाला सामना जिंकून द्यायचे. या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु शेवटच्या क्षणी मात्र इथे झेल सुटलाय कव्हर्स रिजन मध्ये आणि त्याचा फायदा कुठे ना कुठे बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. बघता बघता 2 धावा देखील तिथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धाव फलकावरती 4. हा झेल व्हायला हवा होता असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की जवळपास चेंडूच्या अगदी जवळ गेले होते क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या क्षणी मात्र हाताला चेंडू लागून मात्र जमिनीवरती पडताना पाहायला मिळतोय. हो, या वेळेला चांगला स्विंग अँड मिस. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना फैजल आपल्या संघासाठी. वावे विरुद्ध पोसरे अशी चालू असलेली मॅच आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची ही मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण सांगतोय. दरम्यान पुढील बॉल यावेळेला फुल टॉस चेंडू आणि त्याला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु काय होतंय एक सोपा झेल मात्र तिथे सुटतोय. जवळपास अक्षय यांना मात्र 2 जीवदान इथे मिळालेत असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की आपण या अगोदर देखील पाहिलं कव्हर सीझन मध्ये देखील एक अवघड होता झेल होता, परंतु तो झेल होऊ शकला असता. या वेळेला मात्र एक सोपा झेल सोडताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ पोसरे हा संघ. दरम्यान धावसंख्येमध्ये भर पडते. धाव फलकावरती 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. काय सांगशील रोहित? नक्कीच अमरजी, या ठिकाणी मोठी लढत आहे आणि दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत. दोन्ही संघामध्ये क्षमता आहे की सामना कोणत्या बाजूने झुकून देण्याची ताकद देखील दोघांमध्ये आहे. जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये रोखून ठेवलंय ते म्हणजेच जय गणेश पोसरे या संघाने. तर या ठिकाणी मात्र एक
सूचना आपण देतोय ते म्हणजेच यानंतर होणारे मॅच ज्या चोरवणे जखमेची वाडी विरुद्ध जय मालंग धामणन, प्रथमतः टॉस जिंकून जखमेची वाडी संघाने फिल्डिंग घेतले, बॉलिंग स्वीकारले आणि धामणन संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलंय. वैयक्तिक कोटीतील पहिलं दुसरं षटक घेऊन आलंय अभि. यावेळी मात्र मोठा प्रहार, काही काळ हवे चेंडू आहे, बघायचंय झेल होतोय का, आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. गडी बाद, पहिला आद्रा. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच या वेळेला मात्र झेल टिपला गेलाय. एक रिले झेल आपल्याला पाहायला मिळाला. प्रथम फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही तर सेकंड अटेम्प्ट मध्ये तिथे रिले कॅच आपण पाहायला मिळाली, परंतु इथे पहिला गडी बाद होतोय. अक्षय यांच्या मार्फत मात्र पहिला हादरा लागतोय. अक्षय यांना 2 जीवदान जरूर मिळाले होते, परंतु त्या जीवदानाचं सोनं करू शकले नाही आहेत. परंतु तिसऱ्या वेळेला मात्र तंबूच्या असरला परत आहेत. 5 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर आपण पाहू शकतोय मैदानामध्ये दाखल होत आहेत. सौरभ उतेकर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 11 चेंडू 21 धावांची. सामना अजूनही ऑन आहे दोन्ही संघांसाठी. पाहूयात कशा पद्धतीने मॅच रंगेल. त्याचबरोबर आपल्या व्यासपीठावरती प्रशांत उतेकर यांचं देखील इथे आगमन होत आहे. चोरवणे गावचे समालोचक आहेत, तर त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांचा आवाज देखील आपण त्यांच्या वाणीमधून ऐकणार आहोतच. परंतु या वेळेला पंच डिक्लेअर झोन मध्ये दर्शवतात 1 धाव. एकेरी धावीने धावसंख्या थोडीशी मजल मारतीये 6 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतोय श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी यांच्या माध्यमातून चालू असलेली भव्य दिव्य स्पर्धा श्रीराम चषक 2024. स्पर्धेचं हे मला वाटतंय दुसरं वर्ष आहे ह्या मैदानावरती. स्पर्धेचं 13वं वर्ष आहे, परंतु गेल्या वर्षी देखील ही स्पर्धा ह्या मैदानावरती झाली होती. मुंबईमध्ये पहिल्यांदा मात्र येताना पाहायला मिळेल. या वेळेला पहा पंच दर्शवतात की नो बॉल आहे, आणि इथे काय होतंय पहा. खराब क्रिकेट. 1 धाव तर घेतली आणि दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट केली जाते. मित्रांनो, क्रिकेटमध्ये गाफील राहून चालणार नाहीये. पंच नो बॉल देखील घोषित करतायत. पंच नो बॉल लाईन क्रॉस दर्शवतायत आणि नो प्लस 2 धावा देखील तिथे चोरून पूर्ण केल्या गेल्या. तिथे एकही धाव नव्हती, तिथे मात्र 2 धावा म्हणजेच 3 धावा इतर आता अतिरिक्त ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या झटपट पुढे सरकते. धावा धावफलकावरती 9 धावा. येणारा मात्र पुढील चेंडू देखील फ्री हिटचा असेल, यात मात्र शंका नाहीये. पाहूयात. यस, पंच दर्शवतात की फ्री हिटचा चेंडू असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. अभिजित सज्ज होतील. पाहूयात फ्री हिटचा सामना. स्ट्रायकिंग एंडला आहेत फलंदाज सौरभ. यावेळेला देखील फुलटॉस चेंडू होता. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, परंतु इथे डिक्लेअर झोन मध्ये पंच दर्शवतात 1 धाव. फ्री हिटचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. एकेरी धावीने धावसंख्या पुन्हा थोडीशी मजल मारतीये 10 या आकड्यावरती. 10. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे ह्या षटकातील. यावेळी देखील आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. 1 धाव तर कंप्लीट केली जाते आणि स्वतः मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला घेऊन येत आहेत. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 11 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती 15 धावांची. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. 7-15 ची गरज आहे. पाहूयात. हा चेंडू खूप निर्णायक असेल. अभिजित मैदानामध्ये आपण पाहतोय थोडासा अडथळा आहे, पण
7 चेंडू 15 धावांची गरज. पाहूयात हा चेंडू खूप निर्णायक असेल या षटकातील. तर ह्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो बॅटिंग करणारा संघ. पाहूयात कशा पद्धतीने हा चेंडू हाताळतायत. यावेळेला कुटप्याचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि छोटासा खेळाडू मात्र इथे सुरेख कामगिरी करत असताना मात्र फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी होत आहेत. दुसरा हादरा लागतोय बॅटिंग करणारी टीम वावे गावठाण या संघाला. दोन्ही फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळालेत. धावसंख्या स्थिरावली आहे ती 11 या धावसंख्येवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही जिंकण्यासाठी जर समीकरण पाहायला गेलो तर 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा. पाहूयात हे निर्णायक षटक कोण येतोय गोलंदाजीसाठी हाताळण्यासाठी. हॅलो, चला यानंतर होणारी मॅच असेल. आपण देखील सज्ज राहायचं. जय मालिंग धामणन बॅटिंगसाठी तयार राहायचंय आणि चोरवणे जखमेची वाडी आपण देखील फिल्डिंगसाठी तयार राहायचं. धावसंख्येच्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावांची गरज. न्यू बॅटर पाहायला मिळतं मैदानामध्ये. एका बाजूला सौरभ उतेकर तर त्यांच्या जोडीला साथीदार त्यांचा अनंत उतेकर आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान वावे गावठण या संघाकडून 6 चेंडू 15 धावांची गरज. शेवटचं षटक घेऊन आलाय वैयक्तिक कोटीतील पहिलं. संघासाठी 3रं षटक घेऊन तो म्हणजेच साहिल. ओटू अमर. साहिल 6 चेंडू 15 धावा. पहिला चेंडू अकोटाप्याचा त्याला टोलावलाय ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु नैसर्गिक अडथळा देखील तिथे पाहायला मिळतोय. पंच दर्शवतायत 2 धावा. त्या झेंड्याच्या इकडून आहे ना 2 धावा डिक्लेअर. पहिला चेंडू अकुटप्याचा होता त्याला बरोबर बॅट वरती घेतला आणि ऑन साइडला फक्त फोर्स केलं चेंडूला. 2 धावा तर मिळवल्यात. धावसंख्या पुढे सरकली. आता 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. पाहूयात ह्या 5 चेंडू 13 धावा डिफेंड केल्या जात आहेत का की त्या पूर्ण केल्या जात आहेत. कारण की दोन्ही संघांसाठी खूप अतिशय महत्वाचा असा सामना. अकुटप्याचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला टोलावलाय ऑन साइडला. चेंडू जातोय 1 बाउन्स डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावेंसाठी. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावफलकावरती 15 धावा. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. एक चौकार किंवा एक षटकार जर आला फलंदाजच्या बॅट मधून तर नक्कीच सामन्याची दशा आणि दिशा बदलू शकतो बॅटिंग करणारा संघ. दरम्यान 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय बॅटर सौरभ उतेकर स्ट्रायकिंग एंड वरती एकाएकी किल्ला लढवत आहेत परंतु 4 चेंडू 11 धावांची गरज. यावेळी देखील अकोटाप्याचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला जज करतायत आणि चेंडू खाली येत आहेत आणि फलंदाज यांची मात्र इथे खेळी समाप्त होताना पाहायला मिळते. 3रा हादरा बॅटिंग करणारा संघ वावे गावठाण या संघाला. सिमेंट विकेटवर खेळतायत का? पहिली मॅच तर सकाळी याच्यावर खेळली ना. 3 चेंडू 11 धावांची गरज. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय साहिल यांच्या मार्फत धावा डिफेंड केल्या जाण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे आहे क्रिकेट. तुमच्या आमच्या आवडीचा खेळ म्हणजे आहे क्रिकेट आणि तोच क्रिकेटचा खेळ आज आपण श्रीराम चषक 2024च्या माध्यमातून अनुभवतोय. दरम्यान 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र सेट होण्यासाठी वेळ नसेल. आल्या आल्या मोठे फटके लगावे लागतील बॅटर. यावेळेला आल्या आल्या बिग हिट तर जरूर केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु पंच किती धावा दर्शवतात पाहूयात.
नक्कीच नैसर्गिक अडथळा नक्कीच पाहायला मिळाला, परंतु पाहूयात पंच किती धावा घोषित करतायत. एक धाव. येस, एक धाव मिळते. क्षेत्ररक्षण तर खूप चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं होतं तिकडे डीप मध्ये. एक धाव मिळते. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. म्हणजे जर पगडा पाहायला गेलो तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने हा सामना नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु 2 मोठे फटके जर इथे फलंदाज यांच्या बॅट मधून आले तर नक्कीच काहीतरी आगळं वेगळं इनिंग इथे नक्कीच पाहायला मिळेल. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, परंतु स्वतःच मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये इथे झेल पकडतायत. बॅट्समन आउट. आता मात्र सामना 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. शेवटचा चेंडू. विघ्नेश उतेकर यांना आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेत. क्रिकेटची अतिशय आवड असलेला हा खेळाडू. अतिशय आम्ही खूप जवळून एकत्र क्रिकेट खेळलोय. दरम्यान 1 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेला मात्र 1 धाव मध्ये चेंडू खेळून काढला आणि इथे सामना विजय होतोय तो क्षेत्ररक्षण करणारा संघ जय गणेश पोसरे हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम. आणि वावे गावठाण संघ आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद अमर. पुन्हा एकदा नवीन मॅच यापुढची आपल्याला पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघांमध्ये एका बाजूला चोरवणे जखमीची वाडी संघ तर दुसऱ्या बाजूला जय महालिंग धामणन. चला चोरवणे जखमीची वाडी फिल्डिंग लावून घ्या आणि जय महालिंग धामणन संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे. चला या मॅचचा हिरा, या मॅचचा चमचमता सितारा माझी साथी स्कोरर आम्हाला सांगायचंय. मॅन ऑफ द मॅच कोणाला आपण पुरस्कार देणार आहोत. योगेश चव्हाण. बॉल द्या तिथे असेल तर. ओके, चला या मॅचचा हिरो फैजल आपण यायचंय. फैजल आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने या आणि सामनावीर म्हणून तुमचा जो पुरस्कार आहे तो तुम्ही रिसीव्ह करायचा आहे. मी विनंती करतो अविनाश